मावळ लोकांना आजारी महाराजांचे मनभरे दर्शन घडले नव्हते. मंचाकारोहण केलेल्या रामराजांचे मुख दिसले नव्हते. पण आज त्यांच्याच मेळ्यातून आलेला राजपुरुष त्यांना सिंहासनाजवळ हवा तसा बघायला मिळत होता. सोयराबाई आणि त्यांच्या हस्तकांना अवांतर सारे समजले होते. फक्त महत्त्वाचे एकच उमजले नव्हते. राजा हा प्रजेसाठी असतो, भाराभार खलबते करीत बसण्यासाठी नसतो. शेकडो भावभरे डोळे आपल्यावरच खिळले आहेत याचे काहीच भान नसलेले संभाजीराजे सिंहासन चौथऱ्या मागून महाराजांच्या खासेवाड्याकडे जाणाऱ्या मार्गाने चालत निघाले. महाराज बसत ती खासेवाड्याची सदर आली. बैठकीवरचा छत्रपतींचा जामा, टोप, चोळणा, हत्यारे हा तबकात मांडलेला साज ते बघतच राहिले. त्यांना वाटले क्षणात त्या साजातून चालते बोलते आबासाहेबच खडे होतील. हात खांदा भेटीसाठी पसरते करताना म्हणतील, लेकरा कुठं गेला होतास? त्या बैठकीला अदब देऊन जरा अंतर ठेवून संभाजीराजे सदरेत बसले. दरबारी चौकातील माणसे एक एक करीत पालखी दरवाजाने सदरेला रुजू झाली. त्यातील चांगोजी काटकराला युवराजांनी फर्मावले, चांगोजी नजराण्याचे एक साजतबक सिद्ध करा. जी. चांगोजी निघून गेला. कोण असा मी दस्त केलीत तुम्ही? येसाजी कंकाकडे आणि मामासाहेबांकडे बघत युवराजांनी विचारले. बापजी माळी, सूर्याजी निमकर, भांडवलकर अन घाटगे. पिलाजी मामांनी तपशील दिला. घरावर चौक्या चढवून बाळाजी चिटणीस, त्यांचा मुलगा आवजी अन फर्जंदचा हिरोजी बी बंद केलीय. येसाजी म्हणाले, ठीक आहे. कंक काका तुम्ही चलाखीची जहाली केलीत नाहीत तर? लई कट्टाळ लाव आम्ही ह्यांच्या तिरक्या चालीला. गडाचं दरवाजं बंद काय करत्यात, धन्याभोवती पारा काय चढवित्यात. एवढा माणूस हाय आमच्या दिमतीला, पर सबूत इच्चारला नाही कोणी. आमासनी कशानं कसं करावं म्हणू. तुम्ही अडचणीचे होता त्यांना काका. नेकीची अडगळ वाटली त्यांना. संभाजीराजे चांगोजीची वाट बघत होते. जामदारी दालनाकडून चांगोजी तबक घेतलेल्या खिदमतगारासह आलेला बघताच संभाजीराजे हंबीररावांना म्हणाले, चला मामासाहेब आमच्या संगती या. सदर सोडून ते बाहेर पडले. 7 महालाच्या रोखाने चालू लागले. मागून हंबीरराव, चांगोजी आणि तबकधारी चालले. युवराज येत आहेत हे बघून 7 महालाच्या कुणबिनीत कालवा उठला. महाराणी सोयराबाईंच्या महालाचा दरवाजा तर करकरत बंदच झाला. त्या बंद दरवाजासमोर आलेल्या संभाजीराजांनी हंबीररावांकडे बघितले. त्या नजरेचा मतलब पकडत हंबीरराव पुढे आले. दरवाजा खोला. हंबीररावांच्या थापेबरोबर दरवाजावर आदळलेल्या त्यांच्या मनगटीच्या चंदेरी कड्याचा खट असा आवाज उठला. मग थापा मागून थापा दरवाजावर पडल्या. आत कसली तरी कुजबूज चालली होती. दरवाजाबाहेर निसटते शब्द येत होते. आमची आण आहे, जाऊ नका. सोडा आम्हाला. बऱ्याच वेळाने दरवाजा खोलला गेला. समोर रामराजे उभे होते. त्यांची चर्या रडवेली तांबूस दिसत होती. जशी आजवर घातली होती तशीच त्यांनी साद घातली. दादा महाराज. झापा घेत संभाजीराजे त्यांच्या जवळ गेले. पाय शिवण्यासाठी वाकणाऱ्या रामराजांना बाळराजे म्हणत आवेगानं त्यांनी जवळ घेतले. त्यांना थोपवून ते म्हणाले, घाबरू नका, मान वर घ्या. डबडबल्या डोळ्यांनी आपल्या धिप्पाड दादा महाराजांकडे बघत दबल्या कोंडल्या रामराजांच्या तोंडून कुचमले बोल होलपटत बाहेर आले. तुम्ही आमच्या मासाहेबांना मारणार?
ते ऐकून अंगभर काटा सरकलेल्या संभाजीराजांनी पराकोटीच्या दुःखावेगाने रामराजांचे मस्तक एकदम पोटाशी घट्ट धरले. नको ते ऐकल्याने त्यांचा उभा देह ताठरला होता. रामराजांच्या पाठीवर फिरणारा त्यांचा हात सांगत होता, कशाही असल्या तरी त्या मासाहेब आहेत आमच्या. तुम्ही आमच्याहून थोरले असता तर आज त्यांच्या समाधानासाठी आम्हीच जेरबंदीने पेश झालो असतो त्यांना. रामराजे हसत होते. त्यांना थोपटून शांत करीत संभाजीराजे म्हणाले, सबूर व्हा, शांत व्हा. आपल्या दादा महाराजांचा तो नजराणा स्वीकारा. रामराजांनी तबकाला हात दिला. डोळे टिपणाऱ्या हंबीर मामांचे पाय शिवले. रामराजांना बरोबर घेऊन संभाजीराजे सकवारबाईच्या महालाच्या रोखाने चालू लागले. आपल्या महाली अंतपुरात देव्हाऱ्यातील कुलदेवता वाघेश्वरी समोर मस्तक टेकलेल्या सोयराबाई अंगभर गदगदत होत्या. त्यांना वाघेश्वरी कळली नव्हती आणि संभाजीराजेच काय पण रामराजेही समजले नव्हते. ठण 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 पहाटवाऱ्याबरोबर कानी येणारे नाद संभाजीराजे ध्यानपूर्वक ऐकू लागले. मधूनच त्या नादात पक्ष्यांचा कालवा मिसळत होता. जगदीश्वराच्या मंदिरात काकड आरती फिरत होती. छातीशी हात नेत तिला युवराजांनी मान दिला. हात तळव्याचे दर्शन घेऊन शालनामा हटवून त्यांनी मंचक सोडला. खासेवाड्याच्या सुखदालनात ते रात्री बराच वेळ तळमळले होते. उत्तर रात्रीला केव्हा तरी त्यांचा डोळा लागला असावा हे आठवताच त्यांनी पहाऱ्याला साद घातली. कोण आहे? एक धारकरी पेश आला. आत हात तोंड क्षाळण्यासाठी हमाम्याकडे जाताना त्याला आज्ञा मिळाली, जरा चांगोजींना पेश पाठव. थोड्या वेळात पोसाने हात तोंड पुसणाऱ्या युवराजांसमोर चांगोजी पेश झाला. एवढ्या फाटांचं का याद करावं या विचाराने तो बावचळला होता. चांगोजी पाचाडच्या सदरेवर मासाहेबांच्या रिवाजाची घाट वाजते की नाही. चांगोजीची उरली सुरली झोप पार उडाली. जी तो चाचरला. गोंधळालात का? थोरलं धनी आजारी पडलं आणि तो रिवाज कवा बंद पडला ध्यानी आलं नाही कुणाच्या. चांगोजीने खरे ते पेश केले. वा, म्हणजे इथवर मजल गेली होती म्हणायची. काटकर कुलाचारांचे रिवाज असे सुखासुखी बंद पडत नसतात. ती वाचती असली की थोरल्या मासाहेबांचं या पंचक्रोशीत वावरत आहेत असं वाटतं. आजच पाचाडात उतरा आणि तो रिवाज चालता होईल ते करा. जी. चांगोजी लवून जायला निघाला. आणि जाताना हात्यारी पहाऱ्यांचा एक मेना घेऊन या. जी. चांगोजी निघून गेला. संभाजीराजे झरोक्यातून पाचाडच्या रोखाने बघत राहिले. पावसाच्या सरी कोसळत होत्या. लांबचे काही दिसत नव्हते. तबकातून वाफरणारे काही दरी घेऊन एक कुणबीन आत आली. तबक चौरंगीवर ठेवून म्हणाली, बाहेर शिर्के मामा आहेत. पाठवून दे त्यांना. संभाजीराजांनी तबकातील कटोरा उचलला. ते हुलग्याचं माडगं होतं. दारात पिलाजी मामा उभे होते. हातचा कटोरा तसाच खाली ठेवून संभाजीराजे या म्हणत पुढे झाले. मामांचे पाय शिवताना त्यांचे मन येसूबाईंच्या आठवणीने भरले होते. युवराज, तुमच्या कबिल्याचं कसं करायचं? पोर पार हडबडलेलं. तब्येतीकडनं सव्वा वरीस झाले तुमचं दर्शन नाही दिला. पिलाजींचा आवाज घोगरला. मामासाहेब, आमच्या कपाळरेषेबरोबर आमचे पाय फिरताहेत. 3.5 वर्षांनी आज ते रायगडाला लागताहेत हे बघताच तुम्ही. शृंगारपुरी माणसं पाठवून बोलावून घ्या युवराज्ञींना. केशव पंडित, उधो योगदेव आणि कवी कुलेशांनाही येण्याचे निरोप द्या. जी. पिलाजींनी चर्येवर फार दिवसांनी हसे तरळले. पिलाजींच्या चर्येवर फार दिवसांनी हसे तरळले. ते का ठेवलासा? घ्या की.
तबकातील कटोऱ्याकडे हात दाखवीत पिलाजी मामा मायेने म्हणाले, जी ते संभाजीराजांना कसे आणि काय बोलावे सुचले नाही. येतो आम्ही. आजच पुराकडं माणसं धाडतो. पिलाजी निघून गेले. कटोऱ्यातून उठणाऱ्या वाफांकडे संभाजीराजे बघत राहिले. एक कोवळा चेहरा त्यांना दिसू लागला. भवानीबाईचा. केवढ्या झाल्या असतील त्या. आणि युवराज्ञी? मामा म्हणाले, तब्येतीचं त्यांच्या. होय, इसू खरं आहे तुम्ही म्हणता ते की आम्ही आमचं बाशिंग रानवाऱ्याशी बांधलं आहे. तुम्ही ऐकल्यानंच नाही, तुमच्या धाकल्या बाईंनीही. तुम्ही निदान आपल्या घरी तरी आहात. त्या नगरच्या किल्ल्यात कैदेत असलेल्या दुर्गाबाईंच्या आणि मदनसिंहाच्या आठवणीने संभाजीराजांची घालमेल झाली. हात पाठीशी गुंफीत ते भयान एकटेपणाच्या जाणवेने अस्वस्थ फेर घेऊ लागले. तबकातील माडगे तसेच निवत चालले. स्नान घेऊन देवमहालातील भवानीचे दर्शन करून संभाजीराजे वाड्याच्या सदरेला आले. जमले सदरकरी त्यांना अदब देत कमरेत लवले. युवराजांनी बैठक घेतली.